अभय अपूर्वाला भेटतो व तो प्राचीबद्दल बोलतो की प्राची व नेत्रा दोघीही भेटतात तेव्हा तू प्राचीला सांभाळ, कारण नेत्रा प्राचीला हाताशी धरून काहीतरी प्लॅन करत असेल, तेव्हा तू सावध राहा. मग अपूर्वा विचार करते की नेत्रा किती पुढच्या थराला जाऊ शकते व ती काहीही करू शकते. जोपर्यंत मी याच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत मी कोणालाच काही बोलू शकत नाही व मी गप्पही बसू शकत नाही. तिकडे डॉक्टर अंजली नेत्राला बोलतात की आज अप्पूची एक्झाम संपणार आहे तेव्हा ती इकडे येणार आहे. ती आल्यावर तिच्याशी कोणता वाद घालायचा नाही आणि ती अपसेट होईल अशी कोणतीही गोष्ट तिच्यासमोर बोलायची नाही, कळलं? तेव्हा नेत्रा बोलते की मला माहीत आहे ती येणार आहे, म्हणूनच मी तिच्यासाठी बुके पण आणला आहे. तेव्हा डॉक्टर अंजली विचारते की तू अप्पूसाठी बुके आणलास म्हणजे तू काहीतरी गडबड केली आहेस नक्कीच. तेव्हा मला सांग काय केलं आहेस. तेव्हा नेत्रा बोलते की अगदी बरोबर आहे, मी त्या कानेटकरांना एक धक्का दिला आहे आणि त्याचे काय परिणाम होतात ते बघण्यासाठी मी उत्सुक आहे. मग डॉक्टर अंजली बोलते की उत्सुकता राहू दे, पण त्याच्यामुळे अप्पूला काही त्रास होता कामा नाही. मग नेत्रा बोलते की घाबरू नको मामी, आता जे काही होणार आहे ते तुझ्याही फायद्याचं आहे. अप्पू कायमची घरी परत नाही आली ना तर मग मला सांग आणि जे आपल्याला पाहिजे तेच होणार. तिकडे अभय अप्पूला विचारतो कशी आहेस. मग अप्पू बोलते की तू जे काही सांगितलं ते मी लक्षात ठेवेन आणि माझी आज एक्झाम झाली व सगळे पेपर चांगले गेलेत. हे ऐकून अभय तिचे कौतुक करतो. मग अप्पू विचारते की तुझ्या लग्नाची तयारी कशी चालू आहे. तेव्हा हे ऐकून अभय बोलतो की माझं लग्न मोडलं, कारण त्या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत अफेअर चालू होतं हे मला कळलं, त्यामुळे मी माझं लग्न मोडलं. अप्पू बोलते की हे आम्हाला सांगितलंच नाही तू. तेव्हा अभय बोलतो तुमच्या घरीही प्रॉब्लेम चालू होता आणि तुझी एक्झामही होती म्हणून मी काही बोललो नाही. मग अप्पू त्याच्याशी थोडंफार बोलून मग तिथून निघून जाते. घरी अपूर्वाची सगळेजण वाट बघत असतात. अपूर्वा रोडने चालत असते पण तिच्या डोक्यामध्ये नेत्राची व प्राचीचे विचारच येत असतात. ती स्वतःच्याच विचारात चालत असते. तिकडे शशांक वाट बघून मग तो डॉक्टर अंजलीला फोन करतो, विचारतो की अपूर्वा तिथे आली आहे का. हे ऐकून डॉक्टर अंजली शशांकवर भडकते व बोलते की पेपर संपून किती वेळ झाला आणि अप्पू कुठे आहे, तू आता मला विचारतोय. जर अपूर्वाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. मग शशांक फोन ठेवून देतो. तिकडे अपूर्वाच्या पाठीमागून एक कार येते. अपूर्वाच्या मागे येऊन ब्रेक लावते व थांबते. अपूर्वा आपल्याच विचारात चालत असते. अपूर्वाला काही होत नाही तेव्हा तो कार चालक अपूर्वावर ओरडतो व बोलतो की रोडने सरळ चालता येत नाही का. तेव्हा अप्पू त्याला सॉरी बोलते. मग कारवाला तिथून निघून जातो. तेवढ्यात अपूर्वाला शशांकचा फोन येतो व तो अप्पूला विचारतो की कुठे आहेस. तेव्हा अप्पू बोलते की मी येते आहे घरी, तू काळजी करू नकोस. मग डॉक्टर अंजली तिला फोन करतात व विचारतात की अप्पू कुठे आहेस. मग मी तुला गाडी पाठवते तेव्हा तू घरी ये. तेव्हा अप्पू बोलते की मी घरी येणार नाही, कारण आमच्या घरी पार्टी आहे, मला तुझ्याशी बोलायलाही टाइम नाहीये, तेव्हा तू फोन ठेव. असं करून अपूर्वा फोन कट करते आणि तिथून निघून जाते. घरी सगळेजण अपूर्वाची वाट बघत असतात. मग अपूर्वा आल्यानंतर प्राची व अप्पू दोघी मिळून केक कापतात व सगळेजण सेलिब्रेशन करतात. अप्पू अमयकडे बघून मनात बोलते की अमय दादा तर एकदम नॉर्मल आहे व तू सगळ्यांशी चांगलेच वागतो आहे. नेत्राताई बोलत होती जर तसं काही झालं असेल तर अमय दादा एवढा खुश नसता, त्याच्या मनात कुठेतरी चलबिचल जाणवली असती, तो नाराज असता. म्हणजे नेत्राताईने हे फोटो तयार केले असणार व हे नेत्राताई असं करूही शकते असा विचार ती करत असते व थोडी अस्वस्थही वाटत असते. शशांक अपूर्वाला बघतो आणि तिला बाजूला घेऊन विचारतो की तू एवढी अस्वस्थ का आहेस, तू कोणाला भेटायला गेली होतीस व तुझं कोणाशी भांडण झालं, तू बरी आहेस का. हे ऐकून अपूर्वा बोलते की मी बरी आहे, तू काही काळजी करू नको. मग कुक्की शशांकला व अप्पूला बोलवतो तेव्हा शशांक कुक्कीकडे जातो व अपूर्वा मनात बोलते की नेत्राताई तुझा हा प्लॅन मी तुझ्यावरच उलटा करेन आणि अमय दादावर काही आळ येऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. व नंतर मग सगळे पार्टी एन्जॉय करतात. तिकडे नेत्रा डॉक्टर अंजलीला विचारते मामी अजून अप्पू आली नाही. तेव्हा अंजली बोलते की आज तिकडे पार्टी आहे म्हणून ती येणार नाही असं ती बोलली. त्या कानेटकरांनी मुद्दाम अप्पूला अडकवण्यासाठी हा प्लॅन केला असणार, तेव्हा अप्पू पार्टी चांगली एन्जॉय करत असणार. मग नेत्रा बोलते की अप्पू पार्टी एन्जॉय नाही करणार, पण मामी तुला मला काहीतरी सांगायचं आहे. मग नेत्रा मोबाईलवरचा तिचा व अमयचा फोटो दाखवते. तो फोटो बघून डॉक्टर अंजलीला धक्काच बसतो. तेव्हा नेत्रा बोलते की कानेटकरांचा सूड घ्यायचा असेल तर मी काहीही करू शकते. मी हा फोटो अपूर्वाला पाठवलेला आहे व मला वाटत होतं अपूर्वा हे फोटो शशांकला दाखवेल आणि बहीण म्हणून माझी बाजू घेईल व त्या दोघांमध्ये वाद होतील. मग शशांक आणि अमयमध्ये भांडण होईल
आणि त्या सगळ्याला जबाबदार अपूर्वाला धरलं जाईल. तेव्हा डॉक्टर अंजली बोलते की असं काहीच झालेलं नाही. मग नेत्रा बोलते की कारण अपूर्वाने अजून ते फोटो शशांकला दाखवलेच नसणार. हे ऐकून डॉक्टर अंजली बोलते की तू हे फोटो मला पाठव, मी बघते त्याचं काय करायचं. मग नेत्रा तिला फोटो पाठवते. अप्पू मनात बोलते की मी अजून खडूसला हे फोटो दाखवले नाहीत, पण तिचा हाच डाव असणार की मी हे फोटो घरात सर्वांना दाखवावे आणि घरात खूप मोठं भांडण होईल. पण मी तसं काहीही करणार नाही. मी तुझा डाव तुझ्यावरच उलटवेन, पण तोपर्यंत मला इथून जाता येणार नाही. ह्या विचाराने अपूर्वाला झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर अंजली अपूर्वाला घरी घेऊन जायला येतात, पण अप्पू त्यांच्याबरोबर जायला तयार नसते. मग डॉक्टर अंजली अप्पूला घेऊन तिच्या रूम मध्ये घेऊन येतात व बोलतात की मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. तिकडे नेत्रा अमय व शशांकची वाट बघत असते. तेवढ्यात दोघे गाडीवरून येतात. त्यांना बघून नेत्रा बोलते की हे दोघे तर एकत्र आलेत व दोघेही नॉर्मल दिसतात. याचा अर्थ माझी धमकी अप्पूने सिरियसली घेतलेली नाही. मग नेत्रा अमयला भेटते व बोलते की तू चिडलास का माझ्यावर? सॉरी, त्या दिवसापासून माझा मूडच गेला आहे, त्यामुळे मी तुला रागाने नको नको ते बोलले, सॉरी. मग अमय बोलतो की ठीक आहे, मी समजू शकतो, मला खूप काम आहे, असं बोलून तो तिथून निघून जातो. तिकडे डॉक्टर अंजली अप्पूच्या रूम मध्ये जाते व बोलते की मला नेत्राने ते फोटो दाखवले व त्या रात्री काय काय झालं ते सुद्धा मला सांगितलंय. मग अप्पू बोलते मग काय झालं? तेव्हा डॉक्टर अंजली बोलते की काही नाही, तू जर आता माझ्या बरोबर आली नाही तर मी हे फोटो तुमच्या विनायक दादांना दाखवेन, तुझ्या माईंना पण दाखवेन आणि सांगेन बघा तुमचा मुलगा माझ्या भाचीशी कसा वागलाय, आणि मग त्यानंतर या घरात जे काही वादळ येईल त्याला तू एकटी जबाबदार असणार. हे ऐकून अप्पू बोलते की जा दादा काका आणि माईंना ते फोटो दाखव आणि घरातल्या सगळ्यांनाच दाखव. खरं तर तू मला रूम मध्ये घेऊन आलीस तेव्हाच मला कळलं होतं की तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. जा, मी नाही तुझ्या प्लॅनला घाबरत. मग डॉक्टर अंजली बोलते की अप्पू तू मला मस्करीत घेऊ नको, मी खरंच खाली जाईन आणि ते फोटो सगळ्यांना दाखवीन. मग अप्पू बोलते की मस्करी करत नाही मी, तू जा आणि फोटो दाखव सगळ्यांना, कारण अमय दादा दोषी नाहीच आहेत, कारण नेत्राताईने ते फोटो मॉप केले आहे. हे ऐकून डॉक्टर अंजली हसते व बोलते की तू आता कानेटकरांच्या प्रेमात इतकी बुडालीस की तुला चूक आणि बरोबर काहीच कळत नाही. मग अप्पू बोलते की कोण चुकीचं कोण बरोबर ते मी बघेनच, पण तू जर हे फोटो कानेटकरांना आता दाखवलेस तर मी खडूसला डिवोर्स देणार नाही आणि तुझ्याशी असलेलं नातं तोडून टाकेन कायमचं, तुझं तोंडही बघणार नाही कधीच. मग डॉक्टर अंजली बोलते की तू माझं तोंड बघणार नाही असं बोलतेस, तू मलाच धमकी देतेस, तू माझीच आहेस, तू माझं तोंड बघणार नाही असं बोलतेस, मलाच धमकी देतेस या दरिद्री माणसांसाठी. हे ऐकून अप्पू बोलते की तू ज्या माणसांना दरिद्री बोलतेस ना, खरं तर ती माणसेच खरी श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे विचारांची संस्कारांची श्रीमंती आहे, प्रेमाची श्रीमंती आहे, कोणी चुकलं तरी त्याला माफ करायची श्रीमंती आहे. खरंच खूप श्रीमंत आहेत ही लोक तुझ्यापेक्षा. हे तुला नाही कळणार कारण तू नेहमी पैशाने येणाऱ्या श्रीमंतीला बघत राहिली आहेस, हे तुला नाही कळणार. मग डॉक्टर अंजली बोलते की याला भिकेचे डोहाळे असं बोलतात, तुला यातलं काही कळत नाही कारण तू अजून लहान आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर घरी परत नाही आलीस तर मी कानेटकरांचं जगणं मुश्किल करेन, या सगळ्यांना आयुष्यातून उठवेन आणि या सगळ्यांना संस्काराचा खूप माज आहे ना, त्या संस्काराला वेशीवर टांगून ठेवेन. मग अप्पू बोलते की स्वतःच्या मुलीला गमावून बसशील, कारण आई म्हणून घेण्याचा हक्क तू केव्हाच गमावलास, पण आता तू जे काही वागतेस ना सगळ्यांसमोर तेव्हा मम्मा म्हणून घेण्याचाही हक्क तू गमावशील. डॉक्टर अंजली बोलते की अप्पू तू काय बोलतेस वेड्यासारखं, आपलं कोण आणि परक कोण हे समजून घे. तेव्हा अप्पू बोलते की ती माझी माणसं आहेत आणि जेवढी जास्त संकट त्यांच्यावर येतील तितके जास्त घट्ट पकडून मी त्यांच्याबरोबर उभी राहीन. तेव्हा काय करायचंय तुला ते कर आणि त्याचे काय परिणाम होतील त्याला तू जबाबदार असणार, लक्षात ठेव. हे ऐकून डॉक्टर अंजली मग तिथून रागाने निघून जातात. मग डॉक्टर अंजली माईंना बोलतात की तुम्ही माझ्या मुलीचा ब्रेन वॉश करून इथे ठेवून घेता, हे अत्यंत चुकीचं आहे, याची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार. हे ऐकून सुहाकाकी बोलते की एवढे दिवस नात्याचा मान ठेवून आम्ही गप्प होतो, गेले वर्षभर तुम्ही आमच्याच घरात येऊन आमचाच अपमान करताय, पण आमच्यावरच्या संस्काराचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका आणि सहनशक्तीचा अंत पाहू नका. डॉक्टर अंजली बोलते की मला इथे यायला आवडतच नाही, तेव्हा माझ्या अप्पूला समजवा व आमच्या घरी तिला पाठवा. तेव्हा सुहाकाकी बोलतात की जमणार नाही, कारण अप्पू या घरातली लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला घरातून जा असं बोलायचं कानेटकरांचे संस्कार नाहीये. हे ऐकून डॉक्टर अंजली मग तिथून निघून जातात. मग अप्पू माईंना व सुहाकाकींना येऊन भेटते. तिकडे
नेत्रा फोटो बघून बोलते की एवढी धडपड करून काहीच उपयोग झाला नाही. कोणावरही त्याचा परिणाम झाला नाही. अप्पू आणि शशांकच्या आयुष्यात सगळं अलबेल असलेलं मला चालणार नाही. तेव्हा काय करू? तेवढ्यात तिथे डॉक्टर अंजली येते व बोलते की तुझ्या या प्लॅनने काहीही झालेलं नाही. मग नेत्रा विचारते की मी काय करू? तेव्हा डॉक्टर अंजली मग तिचा प्लॅन तिला सांगते. घरात सगळेजण गप्पा मारत असतात तेवढ्यात अप्पूला नेत्राचा मेसेज येतो की कानेटकरांच्या घरात आता मोठा धमाका होणार आणि त्याला तू जबाबदार असणार. हे वाचून मग अप्पू तिथून उठून तिच्या रूम मध्ये जाते. घरी माई आणि घरातले सगळे पूजेची तयारी करत असतात. तेव्हा मानसी मनामध्ये बोलते की आमचा संसार टिकावा म्हणून किती धडपड करतायत हे सगळेजण, पण या प्रयत्नांना खरंच यश येईल का? तिकडे नेत्रा प्राचीला फोन करून सांगते की मी एक मानसीच्या नावाने पार्सल पाठवले आहे. ते पार्सल तू घे, पण अप्पूने ते घेऊ नये याची काळजी तू घे. पण कुरिअरवाला पार्सल अप्पूच्याच हातात देतो व निघून जातो. तेवढ्याच प्राची तिथे येते व बोलते की मी हे पार्सल मानसी वहिनींना देते. तेव्हा अप्पू विचारते की तुला कसं माहिती हे पार्सल मानसी वहिनींचं आहे ते? तेव्हा प्राची काहीच उत्तर देऊ शकत नाही. मग अप्पू तिथून निघून जाते. नंतर प्राची फोन करून नेत्राला सांगते. तेव्हा नेत्रा प्राचीवर खूप भडकते. तिकडे अप्पू पार्सल उघडून बघते तर त्यात मानसीची साडी असते. ती साडी बघून अप्पू बोलते की नेत्राताईने ही साडी मुद्दाम मानसी वहिनींच्या नावाने पार्सल केली, कारण मानसी वहिनींना त्रास व्हावा म्हणून. पण ती अशी का वागतेय असा ती विचार करत असते. तेवढ्यात अप्पूला नेत्राचा मेसेज येतो की त्या रात्री काय घडलंय त्याचा पुरावा असलेली मानसीची साडी मी परत पाठवतेय. साडी बघून कदाचित अमेयच्या त्या आठवणी ताज्या होतील, पण मला या पुराव्याची गरज नाही आहे. तसंच मी माघारी घेणार नाहीये. माझ्या सोबत आहे. मला कुठल्याही साक्षी पुराव्याची गरज नाही. मला खोटं ठरवण्यासाठी तुला खूप कष्ट करावे लागणार. ऑल द बेस्ट. हा मेसेज वाचून अप्पूला टेन्शन येतं व मनात बोलते की हा कसला गेम खेळते आहे नेत्राताई, तिला नक्की काय हवंय? तेवढ्यात तिथे शशांक येतो व अपूर्वाला विचारतो काय करते? तेव्हा अप्पू मानसीची साडी दाखवते व बोलते की ही नेत्राताईने साडी कुरिअर केली आहे, पण मी ही साडी मानसी वहिनींना आता देणार नाही, कारण ही साडी बघून परत त्या दोघांमध्ये भांडण होणार व त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होणार. तेव्हा मी ही साडी तिच्या नकळत तिच्या कपाटात ठेवून देते, म्हणजे मानसी वहिनींना काहीच कळणार नाही. मग शशांकही हा बोलतो. नंतर अप्पू अमेयच्या खोलीत वरुणला खेळवत असते. नंतर ती अमेयकडे विषय काढते की दादा 2 फोटो एकत्र करून एक फोटो तयार करता, त्याबद्दल तुला काय माहिती आहे का? तेव्हा अमेय बोलतो की नाही, मला त्यातलं काहीच समजत नाही. तू कुकी किंवा शशांकला विचार. तेव्हा अप्पू बोलते की माझ्याकडे एक फोटो आहे, तो बघून तुला समजेल का की हा तो फोटो जसा आहे का? तेव्हा अमेय बोलतो की मला काय समजत नाही, पण तरीही तू म्हणतेस तर मला तो फोटो दाखव. मग अप्पू मोबाईल मधला फोटो दाखवणार. तेवढ्यात तिथे मानसी येते व अप्पू मोबाईल ठेवून देते. तेव्हा मानसी विचारते काय दाखवते आहे मोबाईल मध्ये? मग अप्पू विषय बदलते व बोलते की माझा फोन सारखा बंद पडतो त्याबद्दल बोलत होते. तेव्हा अमेय मनात बोलतो की अप्पूने मानसीला बघून विषय का बदलला, ती अशी का वागली याचा तो विचार करत असतो. तिकडे सारिका डॉक्टर अंजलीला बोलते की दादा आजच येणार आहे. हे ऐकून डॉक्टर अंजली बोलते की तो 4 दिवसांनी येणार होता, मग आजच का येतो आहे? तेव्हा सारिका बोलते की त्याची काहीतरी इमर्जन्सी आहे इकडे, म्हणून तो लवकर येतो आहे. मग डॉक्टर अंजली विचार करते की म्हणजे आता नेत्राकडे खूप वेळ नाही आहे. जे काही करायचं आहे ते तिला आजच करावं लागणार. मग ती नेत्राला फोन करून बोलते की तुला जे काही करायचं आहे ते आजच करावं लागणार. मग तिकडे नेत्रा शशांकच्या ऑफिसमध्ये जाते व रडून बोलते की सर मला तुमची मदत हवी आहे. मग शशांक विचारतो की काय, कसली मदत, काय झालंय? तेव्हा नेत्रा बोलते की सर माझी फसवणूक झाली आहे. कोणीतरी माझ्या भावनांशी खेळून मला अडचणीत आणलं आहे आणि आता त्या विरोधात मला पोलीस कंप्लेंट करायची आहे. तेव्हा शशांक विचारतो तुला कोणीतरी फसवलंय यावर माझा विश्वासच बसत नाही. तेव्हा नेत्रा बोलते की सर तुम्ही तर माझ्यावर विश्वास ठेवा. शशांक विचारतो ही फसवणूक कोणी केली आहे? तेव्हा नेत्रा बोलते की प्लीज सर तुम्ही आता काहीच बोलू नका, तुम्ही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. तेवढ्या शशांकला अपूर्वाचा फोन येतो. तो फोन उचलतो व तेव्हा अप्पू बोलते की खडूस मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, तेव्हा तू माझं फक्त ऐकून घे. पण नेत्रा शशांकला फोनवर बोलायला देत नाही व बोलते की सर मी जीव देईन, माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. हे ऐकून शशांक अपूर्वाला बोलतो की मी तुझ्याबरोबर नंतर बोलतो. असं बोलून तो फोन ठेवतो व नेत्राला बोलतो की
कसल्या जीव देण्याच्या गोष्टी करतेस? पोलीस स्टेशनला जायचं आहे ना, तर चल मग, असे बोलून तो तिच्याबरोबर निघून जातो. घरी सगळी पूजेची तयारी चालू असते व पूजाही होते. सगळे खुश असतात. पूजा संपन्न होते. सगळेजण पूजेच्या पाया पडून घेतात. पोलीस स्टेशनला नेत्रा आणि शशांक जातात. तिथे शशांक पोलिसांना बोलतो की आम्हाला एक तक्रार नोंदवायची आहे. तेव्हा पोलीस बोलतात की तुम्ही जरा वेळ बाहेर थांबा, मी हवालदार बाहेर पाठवतो, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे तक्रार नोंदवा. मग दोघे बाहेर बसतात. तेव्हा शशांक नेत्राला बोलतो की आता तरी मला नाव सांग त्या व्यक्तीचं, काय झालं आहे ते. तेव्हा नेत्रा बोलते की मला न्याय हवा आहे. मग शशांक बोलतो की जर त्या माणसाची चूक असेल तर तुला न्याय नक्कीच मिळेल. कोण आहे तो? मग नेत्रा मोबाईल मधला तिचा व अमयचा फोटो दाखवते. तो फोटो बघून शशांकला धक्काच बसतो व बोलतो की अशी मस्करी करायची नाही नेत्रा. तेव्हा नेत्रा बोलते की मी मस्करी करीत नाही, हे खरं आहे. मग शशांक बोलतो की माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आपण पहिला बाहेर जाऊया, ही कंप्लेंट वगैरे नको करूया, आपण बोलून काहीतरी मार्ग काढूया, चल बाहेर चल. तेवढ्यात पोलीस येतात व बोलतात की सांगा कोणाची कंप्लेंट करायची आहे. तेव्हा शशांक बोलतो की आम्ही पहिला सामोपचाराने या गोष्टी मिटवतो. तेव्हा पोलीस विचारतात की तुम्ही तक्रार करायला आला होता ना, मग तुम्ही कुठल्या दबावाखाली येऊन माघार घेताय काय? नाही ना? तेव्हा नेत्रा बोलते की नाही सर, दबाव नाही, आम्ही विचार केला आपापसात मार्ग काय निघतो का, आणि तरीही मला न्याय नाही मिळाला तर पोलिसांची मी मदत केव्हाही घेऊ शकतेच ना. मग शशांक पोलिसांची माफी मागतो व तिथून तो बाहेर पडतो. मग बाहेर आल्यावर शशांक नेत्राला विचारतो की तू अमेय दादाबद्दल कंप्लेंट करायला आलीस, हे तू मला आधी का नाही सांगितलं? तेव्हा नेत्रा बोलते की सर, माझा नाईलाज आहे. अमेय मला सारखा बोलतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस. इतकंच नाही तर मानसीला डिवोर्स देऊन तो माझ्याशी लग्न करेल अशी आस लावली होती त्यांनी मला, आणि हे सगळं झाल्यावर आता तो माझ्याशी बोलणं टाळतो. तेव्हा शशांक बोलतो की माझा विश्वास बसत नाही या सगळ्या गोष्टीवर. मग नेत्रा बोलते की तो आता माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, म्हणून नाईलाजाने मला पोलीस कंप्लेंट करावी लागते. आणि सर, तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही, मी तर अपूर्वालाही फोटो पाठवला होता. मग तुम्हाला अपूर्वा काही बोलली नाही का? उलट ती तर माझ्याशी भांडली सुद्धा. हे काही नाही सर, मला न्याय हवा आहे. सर, मला मदत करा. मग शशांक बोलतो की नेत्रा, या क्षणाला तू आता पोलीस कंप्लेंट करू नको प्लीज. तू म्हणतेस ना तुझ्यावर अन्याय झाला आहे, मग मी तुला न्याय मिळवून देईन, हा शब्द आहे माझा. असं बोलून तो तिथून निघून जातो. घरी आल्यावर शशांक पूजेच्या पाया पडतो. तिकडे नेत्रा घरी जाऊन तिच्या आईकडे जाऊन रडते. तेव्हा सारिका विचारते की नेत्रा, काय झालं? मग डॉक्टर अंजली विचारते की काय झालं, मला सांग, कशाला तू रडतेस? आणि इकडे शशांक अमयला बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अमय बोलतो की जे काही बोलायचं आहे ते इथे सगळ्यांसमोर बोल. मग शशांक अमयला मोबाईल मधला फोटो दाखवतो. तेव्हा अमय तो फोटो बघून बोलतो की मला माहित नाही या फोटो बद्दल. तेव्हा माई तिथे येते व त्याच्या हातातील मोबाईल घेते व तो फोटो बघते. फोटो बघून माईंना शॉकच बसतो. मग माईला सगळेजण बाजूला बसवतात. मग घरातले सर्वजण तो फोटो बघतात. नंतर दादाही तो फोटो बघतात व अमयला विचारतात की हे सगळं काय आहे. तेव्हा अप्पू बोलते की खडूस, हे सगळं सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? अरे नेत्राताई आपल्याला त्रास द्यायचे 100 प्रयत्न करतेय, हे तिने मुद्दाम केलं आहे, हे कळत नाही का तुला? तेव्हा शशांक बोलतो की काय करायला हवं होतं, मी गप्प बसून राहायला हवं होतं का तुझ्यासारखं? हे ऐकून दादा अपूर्वाला विचारतात की हे सगळं तुला आधीपासून माहित होतं का अपूर्वा? तिकडे नेत्रा तिच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगते. इकडे अप्पू बोलते की दादा काका, यात बोलण्यासारखं काहीच नाहीच आहे. खडूस उगाच ही गोष्ट वाढवतोय, कारण नेत्राताईच्या धमक्यांना घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा शशांक बोलतो की अपूर्वा, तू एक मुलगी असून दुसऱ्या मुलीवर झालेल्या अन्यायाबद्दल हे असं बोलू शकतेस, ते सुद्धा तुझी स्वतःची बहीण असताना? तेव्हा अपूर्वा बोलते की ती माझी बहीण आहे म्हणून मी तिला जास्त ओळखते, आणि अमय दादा तुझा भाऊ असताना सुद्धा तू त्याला नीट ओळखत नाही आहेस. नेत्राताई खोटं बोलते आहे आणि अमय दादा असं कधीच वागू शकत नाही. तेव्हा अमय बोलतो की बघ शशांक, अप्पू माझ्या रक्ताची नातं नसून सुद्धा ती माझ्यावर विश्वास ठेवू शकते, आणि तू माझा भाऊ असून सुद्धा माझी अब्रू अशी चव्हाट्यावर आणतोय, आणि आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. हे ऐकून घरातल्या सगळ्यांना धक्काच बसतो. दादा दोघांनाही ओरडतात. तेव्हा विठू काका बोलतात की तुमच्या रोजच्या वादामुळे घरातलं वातावरण बिघडत चाललं आहे. मग कुकी बोलतो की अरे किमान माई आणि मानसीचा तरी विचार करा. तेव्हा शशांक बोलतो की त्यांचाच विचार करून मी याला बोललो की आपण खोलीत जाऊन बोलू, पण ह्याला इथेच बोलायचं होतं.
मला हा विषय सगळ्यांसमोर काढायचा नव्हता. तेव्हा अप्पू बोलते की पण झालं ना आता सगळं बोलून, मी उगाच गप्प होते का? दादा आणि माईंना त्रास नको म्हणून मी काही बोलले नाही. हे ऐकून दादा अप्पूला विचारतात की तुला नेमकं कधीपासून ठाऊक होतं हे? तेव्हा अप्पू बोलते की माझा लास्ट पेपर होता तेव्हा मला तिने हे फोटो पाठवले आणि मला भेटायला बोलवलं होतं. मग शशांक बोलतो की तेव्हा तिने सांगायचं. तेव्हा अप्पू बोलते मी नाही सांगितलं कारण मला तेव्हा वाटलं होतं की नेत्राताई खोटं बोलते आहे आणि आताही मी त्याच मताशी आहे. नेत्राताई खोटंच बोलते आहे. अमय पुन्हा शशांक बरोबर म्हणतो तेव्हा दादा अमयला खोलीत जायला सांगतात व बोलतात की या विषयाची पूर्ण शहानिशा होत नाही आणि हे सगळं नेमकं काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही, गप्प राहायचं. तिकडे नेत्रा डॉक्टर कौशिकांना झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा डॉक्टर कौशिक बोलतात की मी बघतो काय आहे ते, तेव्हा तुम्ही शांत राहा. इकडे अमय अप्पूला बोलतो की मी काही केलेलं नाही, मी निर्दोष आहे. तेव्हा अप्पू बोलते की मला माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू काही केलेलं नाहीये हे मला माहित आहे. तेवढ्यात तिथे मानसी येते. तेव्हा अमय मानसीला बोलतो की मानसी तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काही केलेलं नाही, तू माझ्यावर नाराज होऊ नको. मग अप्पू ही मानसीची समजूत काढायला जाते. तेव्हा मानसी अप्पूला बोलते की अप्पू तू आमच्या दोघांमध्ये पडू नको, हे मला अजिबात आवडणार नाही. असं बोलून ती वरुणला घेऊन जाते. इकडे पन्ना काकू सगळ्यांना अप्पू आणि शशांक बद्दल बोलते की अप्पू या घरात आल्यापासून आपल्या घराची शिस्तच मोडली आहे आणि या घरात सारखी भांडणे होत असतात. त्या अप्पूला सगळ्यांच्या मध्ये नाक खुपसायची खूप सवय आहे, त्याचे हे परिणाम झालेत. आणि पन्ना काकू शशांकलाही बोलते. हे ऐकून माई अस्वस्थ होते व माईला चक्कर येते. मग नंतर माई ठीक झाल्यावर अप्पू बोलते की आपण सगळ्यांनी मिळून नेत्राताईचा प्लॅन उधळून लावला पाहिजे व सगळे मिळून अमय दादाच्या पाठीशी उभं राहायला हवं. हे ऐकून पन्ना काकू बोलते की तू नको तुझी अक्कल पाजळू, घरात मोठी माणसं आहेत, ते बघतील काय करायचं ते. हे ऐकून शशांक बोलतो की बरोबर आहे अपूर्वा, तू या सगळ्यांमध्ये अजिबात पडू नकोस. मग मानसी बोलते की दादा आजपासून मी वरुणला घेऊन सुमी बरोबर राहीन. हे ऐकून अमय बोलतो माझ्यामुळे तुला त्रास कशाला, तू खोलीतच राहा, मी बाबी आत्याच्या खोलीत राहीन. नंतर सुहाकाकी दादांना बोलते की मानसी आजारी होती तेव्हा ती बरी व्हावी म्हणून मी अष्टविनायक करेन असं नवस बोलले होते, तेव्हा मी जाऊ का? दादा बोलतात की जा, तुम्ही जा. इकडे अप्पू शशांकला समजावून सांगते की हा सगळा नेत्राताईचा प्लॅन आहे व ती आपल्या सगळ्यांना फसवते आहे. तिला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी ती वाटेल ते करायला तयार आहे. पण शशांक तिचं बोलणं ऐकून घेत नाही व बोलतो की एखाद्यावर अन्याय झालेला मला बघवत नाही. मग अप्पू बोलते की आता तू जे काही वागलास त्याने अमय दादावर सगळ्यात मोठा अन्याय झाला आहे आणि तुला हे काही दिवसांनी कळेलच.